नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण विद्युत धारेचे परिणाम, ठीक आहे, त्याच्यामध्ये विद्युत जनित्र असेल आणि फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असेल, याबद्दल माहिती जाणून घेणार आहे. तर ह्या चॅप्टरचा हा आपला शेवटचा लेक्चर असेल. म्हणजे या चॅप्टरमध्ये जेवढं दिलेलं आहे त्याच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे आणि हे 7 नंबरचं जे लेक्चर आहे ते तुमचं शेवटचं लेक्चर असेल. तर पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, फ्लेमिंगचं काय केलेलं आहे, उजव्या हाताचा नियम दिलेला आहे. आता फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमामध्ये त्यांनी काय काय सांगितलं ते आपण पहिले पाहूत. पहा, तर त्यांचं म्हणणं कसं होतं की जर आपला उजव्या हाताचा अंगठा आहे, पहा जसं फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम होता सेम त्या पद्धतीने उजव्या हाताचा अंगठा ही तर्जनी म्हणजे अंगठ्या शेजारचं पहिलं बोट आणि हे मधलं बोट तिघं पण एकमेकाला काय करायचे तर लंब ठेवायचे. तर मग हे तिन्ही पण एकमेकांना काय केले तर लंब ठेवलंय. आता आपल्याला पाहिल्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलंय पहा. ठीक आहे, एक मिनिट फक्त. ठीक आहे, तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिले, जर समजा एखाद्या ठिकाणी एक विद्युत वाहक आहे आणि या ठिकाणी आपण काय घेतलंय, एक चुंबक घेतलेले. ठीक आहे, आणि हे चुंबक ज्यावेळेस आपण विद्युत वाहकाच्या जवळ नेतो त्यावेळेस काय होत असतं, याच्यामधल्या ज्या चुंबकीय रेषा असतात त्यांची संख्या काय होत जाते, बदलत जाते. आणि चुंबकीय रेषांची जर संख्या बदलत गेली, चुंबकीय रेषांची संख्या काय झाली, बदलली, तर त्यामधून काय होत असते, विद्युत धारा वाहत असते. मग समजा आपण असं गृहीत धरू, मी या रिंगला इकडे घेऊन गेलो म्हणजे विद्युत वाहकाला इकडे घेऊन गेलो, तर ह्याच्यामध्ये काय होत असते, विद्युत धारा निर्माण होत असते. मग आता आपल्याला हे तर कळालं की जर विद्युत धारा त्यामधून वाहकामधून वाहायची असेल तर वाहक म्हणा किंवा चुंबक म्हणा ह्याला कोणाला तरी एक जणाला काय पाहिजे, गती पाहिजे. मग आता हे जे आपण 3 बोटं धरले, तर अंगठा मधलं बोट असेल किंवा हे तर्जनी असेल, त्याच्यामध्ये कोण कशाची दिशा दाखवतो पा. मग जर समजा एखाद्या ठिकाणी जर समजा चुंबकीय क्षेत्र बदलल्यामुळं जर विद्युत धारा तयार होत असेल तर त्यांनी तिघांच्या पण दिशा सांगितल्या होत्या पा. तर हा अंगठा जो आहे तो विद्युत वाहकाची दिशा दाखवेल. अंगठा काय करेल, विद्युत वाहकाची दिशा दाखवेल. हे जे पहिलं बोट आहे हे तुम्हाला काय करेल, विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवेल. आणि हा जो मधलं बोट आहे ते तुम्हाला कशाची दिशा दाखवेल, विद्युत धारेची दिशा दाखवेल. तर ह्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकतात पा, तुम्हाला या ठिकाणी पा हे विद्युत वाहकाची गती हा अंगठा दाखवेल, चुंबकीय क्षेत्राची दिशा ही तर्जनी म्हणा किंवा अंगठ्या शेजारचं बोट म्हणा, आणि विद्युत वाहकात प्रवर्तित होणारी विद्युत धारेची दिशा म्हणजे जी विद्युत धारा वाहणार आहे ती कोणत्या दिशेने वाहणार आहे, मधल्या बोटाने, मधल्या बोटाच्या दिशेने दाखवायचे. तर तुम्हाला ऑलरेडी सांगितले पा, अंगठा असेल, तर्जनी असेल आणि मधले बोट हे तिघं पण एकमेकांना ताना जेणेकरून ते लंब दिशेत असतील. त्यांना आपण असं ठेवू तर हे 90 अंशाचा कोन असेल, इकडे पण 90 अंशाचा कोन असेल. तर तुम्हाला अशा स्थितीत अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा, तर मधले बोट कोणाची दिशा दाखवतात, विद्युत धारेची दिशा दर्शवितात. तर हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे पहा. हां, पुढे तुम्हाला काय केलंय, मग दिष्ट धारा आणि प्रत्यावर्ती धारा असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आकृतीमध्ये पहा, ही दिष्ट धाराची तुम्हाला समजा आकृती दाखवलेली आहे आणि ही तुम्हाला प्रत्यावर्ती धारा असेल त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली. आता दोन्हीमध्ये नेमका फरक कसा आहे ते पण आपण पाहू. पहा, समजा आपण काय केलं, दिष्ट धारा एखाद्या गॅलोनोमीटरने मोजली. ठीक आहे, समजा हे आपलं गॅलोनोमीटर आहे आणि दुसरी प्रत्यावर्ती धारा इथं मोजतोय. ठीक आहे, तर इथं प्रत्यावर्ती धारा किंवा त्याला इंग्रजीमध्ये डायरेक्ट समजा एसी करंट म्हणतो आणि इथं डीसी करंट म्हणतो. ठीक आहे, म्हणजे दिष्ट धारा इथं मोजली. दिष्ट धारा ज्यावेळेस तुम्ही मोजता त्या तुमच्या असं लक्षात येईल पा, दिष्ट धारा ती तुम्ही मोजल्यानंतर हे जे दोलन आहे याचं, ठीक आहे, तर हे कधी पण काटा तुम्हाला इकडं फिरल्याला दाखवेल, म्हणजे इकडं कुठंतरी असेल अशा पद्धतीने. म्हणजे दिष्ट धारा पा एका दिशेने वाहते, मग ती दिष्ट धारा वाढू शकते, कमी पण होऊ शकते. प्रत्यावर्ती धारा कशी असते पा, ती इकडच्या दिशेने पण वाहू शकते आणि इकडच्या दिशेला पण ती होऊ शकते. म्हणजे एखाद्या ठिकाणी पा प्रत्यावर्ती धारा जाताना ती दोन्ही दिशेला वाहते, किंवा प्रत्यावर्ती धारा जी आहे ती दोलनामय पद्धतीने असते. मग दोलनामय पद्धती म्हणजे ती ह्या पद्धतीने पा, प्रत्यावर्ती धारा पा एकदा समजा ती या दिशेने वाहते अशी, तर त्यावेळेस तुम्हाला हे जे गॅलोनोमीटर आहे ते अशा पद्धतीने विचलित होईल. आणि नंतर पा इथं शून्य होते, म्हणजे पहिल्यांदा विद्युत धारा वाढते, नंतर शून्य होते, आता ती विरुद्ध दिशेने वाहते पा, विरुद्ध दिशेने वाहू राहिली. कारण इकडची संख्या येतात ते कशा येतात, ऋण येतात. ऋण म्हणजे काय, ती तिची दिशा बदलली. मग दिशा बदलल्यामुळं तुम्हाला या पद्धतीने इकडे विद्युत धारा वाहील आणि त्यानंतर परत विद्युत धारा काय होते, वाहते आणि परत इकडे काय होते, कमी होते. ठीक आहे, म्हणजे उलट दिशेने. आता ह्याला जर आपण समजून घ्यायचं असेल तर मी हे कसं घेणार पा, समजा मी आपण पाहिलं होतं पा, समजा हा विद्युत वाहक आहे आणि ह्याच्या भोवती मी काय केलं, एक चुंबक ठेवलंय. ठीक आहे, मग आता मला सांगा, जसं मी ह्या ठिकाणी ह्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशा रेषा अशा आहेत ना, ठीक आहे अशा. ठीक आहे, मग जसं मी या चुंबकाला काय करेल पा, याच्या जवळ आणेल,
तसं याच्यामधली जी विद्युत धारा आहे, समजा उदाहरणार्थ पहा, ह्याच्यामधला उत्तर ध्रुव जो आहे तुम्ही याच्याकडे जर गेला तर या ठिकाणी तुम्हाला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला इथं विद्युत धारा गेलेली दिसेल. आणि जर मी हा उत्तर ध्रुव दूर नेला तर घड्याळाच्या दिशेने विद्युत धारा गेलेली दिसेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय झालं पहा, एकदा तुम्हाला घड्याळाच्या दिशेने विद्युत धारा जाते तर दुसऱ्या वेळेस घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जाते. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, दोन्ही दिशामध्ये काय होत असते, विद्युत धारा जात असते. म्हणजे एकदा जवळ आणा एका दिशेने, दूर न्या दुसऱ्या दिशेने, परत जवळ आणा त्या एका दिशेने. मग तशा पद्धतीने पहा, एकदा समजा घड्याळाच्या दिशेने, एकदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, एकदा घड्याळाच्या दिशेने, एकदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग अशा धाराला आपण काय म्हणतो, प्रत्यावर्ती धारा. आणि जी दिष्ट धारा असते ती एकाच दिशेने वाहते पाशी. एक तर ती वाढू शकते, कमी होऊ म्हणजे फिक्सही राहू शकते स्थिर, किंवा ती कमी पण होऊ शकते. मग त्याच्याबद्दल इथं माहिती दिली पहा. नेहमी एका दिशेने वाहणाऱ्या अदोलनामय, दोलनामय म्हणजे काय असतं पहा, जिची दिशा पहा अशी पण आहे आणि अशी पण आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये विद्युत धारा घड्याळाच्या दिशेने पण वाहते आणि विरुद्ध दिशेने पण होऊ शकते. ठीक आहे. मग अशा ह्याला आपण काय म्हणतो, दोलनामय म्हणतो. मग ही कशी आहे, दोलनामय नाहीये, म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार, अदोलनामय म्हणणार. म्हणजे ही विद्युत धारा जी आहे ती कशी आहे, अदोलनामय आहे. कोणती, प्रत्यावर्ती धारा. कारण प्रत्यावर्ती धारा अशा पद्धतीने पहा, प्रत्यावर्ती धारा तुम्ही अशी दाखवू शकतात पहा, अशी. ठीक आहे. म्हणजे ती एकाच दिशेने काय होते, वाहते, म्हणजे अदोलनामय. आणि दिशा व परिणाम ठराविक समान कालावधीनंतर बदलणाऱ्या विद्युत धारेला प्रत्यावर्ती धारा म्हणतात. मग ज्या विद्युत धारेची काय होते, दिशा बदलते पहा एका ठराविक कालावधीनंतर. पहा एवढा वेळ झाला की दिशा बदलते, परत एवढा वेळ झाला की दिशा बदलते, परत एवढा वेळ झाला की दिशा बदलते. म्हणजे एका वेळेनंतर काय होते, ज्याच्यामध्ये दिशा बदलत असते विद्युत धारेची, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यावर्ती धारा. कोणत्याही ठिकाणी पहा असं जर दाखवलं असेल एखादं विद्युत पद, म्हणजे धन आणि ऋण असं दाखवलं असेल, तर समजायचं हे जे आहे हे तुमचा कोणताही दिष्ट धारा आहे. आणि जर समजा एखाद्या ठिकाणी प्रत्यावर्ती धारा असेल तर तिला असा सिंबॉल असतो पहा. मग याचा अर्थ इथं आपण जी ह्याच्यामधून जी धारा जाते विद्युत धारा, ती कोणती आहे, प्रत्यावर्ती धारा आहे. आता दोन्हीमध्ये अजून तुम्हाला थोडी माहिती दिली बा त्यांनी. काय पहा, दिष्ट धारा ही वाढू शकते, स्थिर असू शकते किंवा कमी होऊ शकते, परंतु दोलनामय नसते. आता आपण इथं पाहिले काय, दिष्ट धारा जी आहे ती वाढू शकते, त्यानंतर स्थिरही असू शकते, पण कमी पण होऊ शकते, पण तिची दिशा मात्र बदलत नाही, दोलनामय नसते. ठीक आहे. ती अशा पद्धतीने तुम्हाला काय असेल, या पद्धतीने तुम्हाला काय होतं, दिष्ट धारा मिळते. प्रत्यावर्ती धारा कशी असते, दोलनामय धारा आहे. तर प्रत्यावर्ती धारेमध्ये आपण आताच पाहिलंय, दोलनामय म्हणजे एकदा समजा ती घड्याळाच्या दिशेने तर एकदा विद्युत धारा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग एका फिक्स वेळेनंतर काय होते, तिची दिशा काय होत असते, बदलत असते. ठीक आहे. एका दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढते, त्यानंतर कमी होते, शून्य होते. पहा एका दिशेने कमाल जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत वाढते, परत कमी होते आणि नंतर तिची किंमत शून्य होते आणि नंतर मात्र तिची दिशा काय होते, बदलते. व पुन्हा उलट दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढून पुन्हा शून्य होते. पहा उलट दिशेने काय होते, कमाल मर्यादेपर्यंत वाढते आणि परत शून्य होते आणि परत हीच प्रोसेस त्याची होते. भारतात विद्युत केंद्रात वाहणाऱ्या, ठीक आहे, केंद्रात होणाऱ्या वीज निर्मितीमध्ये प्रत्यावर्ती धारेचे चक्र 1/50 सेकंदात म्हणजेच 0.02 सेकंदात पूर्ण होते. भारतामध्ये जी विद्युत धारा असते कोणती, प्रत्यावर्ती विद्युत धारा. ठीक आहे. तर तुम्हाला सायन्सचा भाग 2 जो आहे त्याच्यामध्ये मला वाटतं चॅप्टर 5 असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, प्रत्यावर्ती धारा निर्मिती कशी करायची ते सगळं दिलेलं आहे. म्हणजे प्रत्यावर्ती धारा निर्मिती होत असते तर त्याच्यामध्ये हे जे एक दोलन आहे, एक दोलन हे पूर्ण व्हायला जो वेळ लागत असतो तो किती लागत असतो, 0.02 सेकंद एवढा वेळ, किंवा तुम्ही त्याला 1/50 सेकंद असं पण म्हणू शकता. प्रत्यावर्ती धारेची वारंवारता 50 हर्ट्झ इतकी असते. आता वारंवारता म्हणजे काय असतं, एका सेकंदात असे किती दोलन तयार करेल. ठीक आहे. हे विद्युत धारेचे जे दोलन तयार झाले तर ते एका सेकंदात किती झाले त्याला वारंवारता म्हणतात. समजा वारंवारता म्हणजे दुसरं कसं पहा, समजा तुम्ही पंखा चालू केला तर एका सेकंदात त्या पंख्याचे किती समजा रोटेशन होतील, किती वेळेस तो फिरेल, ते त्याची वारंवारता असेल. तसं असे जे दोलन तयार होऊ राहिले तर 50 सेकंदा म्हणजे 50 हर्ट्झ म्हणजे काय, एका सेकंदात तिचे 50 एवढे रोटेशन होतात. ही विद्युत शक्ती लांब नेताना प्रत्यावर्ती धारात नेती जाते. आता पहा, जर समजा तुम्हाला एका गावातून किंवा एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये विद्युत धारा घेऊन जायची, तर प्रत्यावर्ती ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊन गेलात, दिष्ट धारेच्या ऐवजी प्रत्यावर्ती धारा घेऊन गेलात, तर त्याचा तुम्हाला एक फायदा होतो का, की ज्यावेळेस आपण प्रत्यावर्ती धारा नेतो तर त्यावेळेस विद्युत घट जो होतो तो प्रत्यावर्ती धारेमध्ये काय असतो, कमी असतो. आणि जर समजा आपण दिष्ट धारेचा विचार केला तर त्याच्यामध्ये काय होतं, घट जो आहे तो जास्त होतो. घट म्हणजे काय, त्याचा लॉस. ठीक आहे. म्हणजे किती प्रमाणात तुम्हाला, म्हणजे समजा आपण असं गृहीत धरू, एखाद्या ठिकाणी प्रत्यावर्ती धारा तुम्ही 1000 वॅट घेऊन गेलात, तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी घेताना समजा तुम्हाला काहीतरी 1 वॅटमध्ये ती पॉवर मिळाली, आणि जर समजा तुम्ही दिष्ट धारा नेली तर ती त्याच्यापेक्षा काय मिळेल, कमी प्रमाणात मिळेल. म्हणून दिष्ट धारेमध्ये घट काय होतो, जास्त होतो. पहा फायदेशीर ठरते. याचे कारण त्यांनी काय सांगितले,
विद्युत धारेपेक्षा प्रत्यावर्ती धारेमुळे शक्तीत कमी घट होते। पहा, प्रत्यावर्ती धारेमुळे शक्तीत काय होत असते, कमी घट होतो। मग घट कमी जातो त्यामुळे पारेषण करता येते। पारेषण म्हणजे काय, ट्रान्समिशन। मग एका ठिकाणी विद्युत धारा दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट करायची असेल तर तुम्ही काय करा, प्रत्यावर्ती धारेमध्ये नेऊ शकता। त्यानंतर काय, घरगुती वापरासाठी किंवा विद्युत पुरवठा हा प्रत्यावर्ती धारेचा असतो। ठीक आहे, तर हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। पहा, तुम्ही भविष्याच्या वेळेस 11वी 12वी जाता त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे। सध्या तुम्हाला पुस्तकामध्ये जेवढ्या फक्त व्याख्या टाईपमध्ये दिलेला आहे तर तेवढाच आपण भाग या ठिकाणी पाहिलेला आहे। आता पहा पुढचा पॉईंट पहा। ठीक आहे, पुढचा आहे तुमचा विद्युत जनित्र। ठीक आहे, किंवा आपण असं गृहीत धरू जनरेटर। ठीक आहे, आता जनरेटर तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल। पहा, समजा एखादं लग्न कार्य असेल त्यावेळेस तिथे लाईट नसेल तर आपण जनरेटर आणतो, किंवा घरगुती काही फंक्शन असतील किंवा तुम्ही हॉस्पिटल पाहिले असतील, एखादी बँक पाहिली असेल तर त्यामध्ये काय केलं जातो, जनरेटरचा वापर केला जातो। आता जनरेटर काय आहे, एक यंत्र आहे। आता ते यंत्र चालून आपण काय करतो, आपल्याला विद्युत धारा पाहिजे असते म्हणून आपल्याला विद्युत धारा मिळवतो। म्हणजे थोडक्यात पहा, आपण यंत्रापासून जे यंत्र होतं त्या यंत्रापासून आपण काय मिळवतो, विद्युत धारा मिळतो। ठीक आहे, विद्युत धारा तयार करतो थोडक्यात। कशापासून, यंत्रापासून। मग थोडक्यात काय पहा, यंत्र म्हणजे यांत्रिक ऊर्जा आणि विद्युत धारा म्हणजे विद्युत ऊर्जा। म्हणजे ज्याच्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं त्यालाच आपण काय म्हणू शकतो, जनरेटर म्हणू शकतो। तर पहा, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या उपकरणालाच जनित्र असे म्हणतात। ठीक आहे, हे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वावर कार्य करते। विद्युत चुंबकीयचे तत्व काय सांगतं की जर समजा एखाद्या वाहक आहे आणि त्या वाहकाभोवती जे चुंबकीय रेषा आहेत त्यांच्या संख्या जर बदलल्या, ठीक आहे, समजा मी याला जवळ घेऊन आलो तर याच्यामधून जाणाऱ्या संख्यांची काय, जी चुंबकीय रेषा आहे त्यांची संख्या जर बदलत असेल तर त्यावेळेस त्यात विद्युत धारा निर्माण होते। तर या तत्वावर ते काम करते। आणि पहा, जेव्हा विद्युत जनित्राचे कुंडल चुंबकीय क्षेत्रात स्वतःच्या आसाभोवती फिरते तेव्हा चुंबकीय क्षेत्र कुंडलामध्ये विद्युत धारा वाहते। आता होतं काय पहा, समजा आपण असं गृहीत धरू की हे कुंडल आहे आणि इकडनं चुंबकीय क्षेत्राच्या रेषा चालल्या। आता कुंडल ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस ह्याच्यामधून चुंबकीय रेषा कमी जातील, आणि जर समजा ते असं झालं तर ह्याच्यामधून चुंबकीय रेषा काय होतील, जास्त होतील। म्हणजे ज्यावेळेस कुंडल फिरतं, ठीक आहे, आता आपल्याला ते पाहायचंच आहे, कुंडल फिरतं त्यावेळेस विद्युत धारा काय होते, जास्त प्रमाणात तयार होते। मग इथं दिलंय पहा, ही प्रवाहित विद्युत धारा नंतर कुंडलात जोडलेल्या परिपथामधून वाहते आणि हीच विद्युत धारा नंतर त्या परिपथामधून वाहते, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय। ठीक आहे, आता पहा विद्युत जनित्राची रचना। तुम्हाला पहा पुस्तकामध्ये अशी आकृती दिलेली आहे, तर याच्यामध्ये काय काय दिलंय ते पहा। तुम्हाला एक लक्षात घ्या, इथे एक कुंडल दिसतंय पहा तारेचं, हे कुंडल आहे जे आपण काय करणार आहे, फिरवणार आहे बाहेरच्या कशाने तरी त्याला सपोर्ट देऊन वगैरे। आणि हे चुंबकीय काय येतं, बल रेषा, हे दोन चुंबक येतं त्याच्यामध्ये एक कुंडल ठेवलंय। त्यानंतर पहा, हे जे कुंडल आहे इकडे R1 आणि R2 हे दोन दिसतात पहा, ही एक कड आहे आणि हे एक कड आहे। ठीक आहे, समजा हे एक R1 कड आहे आणि हे एक R2 कड आहे, तर ह्या दोन कड्याला जोडलेले आहेत हे कुंडल। त्याच्यानंतर पहा, जसं पाठीमागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की इथे कार्बनचे ब्रश होते, तसं इथं B1 आणि B2 हे दोन काय येतं, ब्रश येतं। तर इथं दोन वेगवेगळे कडे वापरले येतं आणि विद्युत चलित्र होतं त्याच्यामध्ये काय केलं तर एकाच कडाला मध्ये दोन ठिकाणी तोडलेलं होतं, म्हणजे दुभांगलेली कडी वापरली होती। तर इथं दोन वेगवेगळे कडे वापरले तर नंतर हे कडे इकडनं आपण काय केले, गॅलॉनोमीटरला जोडले तर जिथं आपण विद्युत धारा आहे की नाही ते तपासण्याचं काम करणार येतं। तर अशा पद्धतीने ह्याची रचना दिलेली। तर जेवढी रचना दिलेली आकृतीत दिसतात गोष्टी तेवढ्याच तुम्हाला काय करायच्यात, रचनेमध्ये लिहायच्यात। पहा तुम्हाला काय दिसतंय आकृतीमध्ये, आसाभोवती फिरणाऱ्या तांब्याचे तारेचे कुंडल ABCD आहे। पहा हे आस आहे, तर आपण पाहिलेलं आहे की आस वगैरे काय असतं, तर आपल्याला माहिती ज्यावेळेस आपण कडा बसवतो, ठीक आहे, तर त्याच्यावरती काय असतं, विद्युत रोधकचं आवरण असतं आणि त्याच्यामध्ये त्यानंतर काय केलं आपण आस बसवतो। तर इथं आस बसवलेली आहे आणि पहा आसाभोवती फिरणाऱ्या तांब्याच्या तारेचे एक कुंडल आहे, कोणतं ABCD असं एक कुंडल दिसतंय, ते चुंबकाच्या दोन ध्रुवांच्या मध्ये ठेवलेलं आहे। तर पहा ह्या दोन चुंबकाच्या ध्रुवामध्ये त्याला ठेवलेलं आहे। कुंडलाची दोन टोके पहा, कुंडलाची जी दोन टोके आहेत ही एक टोक आणि ही एक टोक, हे R1 आणि R2 या दोन विद्युत वाहक कड्यांना कार्बन ब्रशच्या साहाय्याने जोडलेले असतात। पहा हे एक कडे ते समजा R1 कडे, हे R2 कडे, तर हे B2 ब्रशच्या साहाय्याने आणि B1 ब्रश जे आहे ते R1 कडेला असं जोडलेलं आहे। ठीक आहे, ही दोन्ही कडी अक्षाला धरून बसवलेली असतात, परंतु कडे व आसाच्या मध्ये विद्युत धारेचे आवरण असते। ठीक आहे, हे जे कडे आहे आणि ही विद्युत धारा वगैरे आहे ह्याच्यामध्ये काय असतं, एक तुम्हाला माहिती विद्युत रोधक काय असतं, आवरण असतं, ते आपण विद्युत चलित्रामध्ये पण पाहिले। आज बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो। आता हे जे आस आहे ते आपल्याला काय करायचं, बाहेरील यंत्राच्या साहाय्याने फिरवायचं आहे। समजा ह्या आसला इकडच्या साईडला म्हणा किंवा इकडच्या साईडला तुम्ही कुठं पण दाखवा, समजा मी काय केलं असं गृहीत धरा, इथे एक पंखा लावलेला आहे। ठीक आहे, जसं तुम्ही पवनचक्कीचे वगैरे विद्युत धारा निर्मिती पाहतात त्या पद्धतीने मी काय करतो, इथे समजा एक पंखा जोडलेला आहे असा। ठीक आहे, ह्या पंखा आहे।
आता काय होतं पा, बाहेरच्या साह्याने मी काय केलं, हा पंखा फिरवला. जसं पा तुम्ही पवनचक्की वगैरे पाहिलेले, तर पवनचक्कीमध्ये काय असते की पंखे असतात आणि ते पंखे फिरतात आणि पंखा फिरल्यानंतर आपल्याला काय मिळते, विद्युतधारा मिळते. मग ती कशी मिळते तेच थोडक्यात इथं तुम्हाला दिलेलं आहे. मग आपण ह्या आस फिरवला, त्याच्यानंतर काय होतं, हे कुंडल फिरतं आणि कुंडल फिरल्यानंतर याच्यात काय होते, विद्युतधारा निर्मिती होते. ठीक आहे. त्यामुळे कुंडल ABCD हे फिरू लागते. आता हा पंखा फिरला तर हे कुंडल फिरणार आहे. ठीक आहे, हवा आली आणि ते पवनचक्कीचे पाते जर फिरले तर हे कुंडल पण काय होणार आहे, फिरणार आहे. B1 B2 या स्थिर कार्बन ब्रशची टोके गॅलॉनोमीटरला जोडलेली असतात. आता हे जे इकडनं B1 ब्रश आहे तर ह्या गॅलॉनोमीटरला आणि B2चं इकडचं टोक इकडनं साईडने गॅलॉनोमीटरला जोडलेली असतात. त्यामुळे विद्युत धारेची परिपथातील वाहन दिशा कळून येते. आता नेमकं विद्युत वाहक कुठं जाते पहा, समजा जर B1 ह्याला मी जोडलेले, जर विद्युत धारा इकडनं इकडे गेली तर समजा ह्याचं डिफ्लेक्शन इकडच्या साईडला असेल, कुठं इकडच्या साईडला, आणि जर विद्युत धारा इकडनं इकडे आली तर समजायचं ह्याचं डिफ्लेक्शन इकडच्या साईडला असेल. म्हणजे नेमकं दिशा जी आहे विद्युत धारेची ती कोणती असेल ती तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहे. आता पहा आपण ह्याचे कार्य बघूत कसं आहे ते. ठीक आहे, तर कार्यामध्ये पण काही नाही, पहा आकृती आपल्याला त्याच ठिकाणी जशी होती तशीच दाखवलेली. आता नेमकं इथं होतं काय ते आपण पाहूत. पहा आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, समजा या ठिकाणी ह्या आसाला मी काय केलं, एक पंखा जोडलेला आहे. ठीक आहे, ह्या आसाभोवती मी काय केलेलं इथं एक पंखा जोडलेला आहे आणि हा पंखा फिरणार आहे. जसं आपण पाहिलं की पवनचक्कीचे जे पंखा असतात त्याच्यामध्ये काय होते, हवा आल्यानंतर ते काय होणार आहे, फिरतं. तर त्या पद्धतीने हे काय होणार आहे, या ठिकाणी फिरणार आहे. आता हे फिरल्यानंतर नेमकं काय होतं ते आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, सांगायचंय. आता त्यासाठी मी काय करतो, एक मिनिट, एक फक्त. ठीक आहे, समजा आता पहा माझ्याकडे एक पेज आहे. आता हे पेज म्हणजे समजा हे कुंडल आहे, कोणतं ABCD. मग आता याच्या 4 बाजू आहेत पहा, एक A, B, C आणि D अशा 4 बाजू येतात. काय झालं, हवा आली आणि हवेने हा पंखा असा फिरला. मग पंखा असा फिरल्यानंतर हे कुंडल पण फिरणार आहे. ठीक आहे, कारण पंखा फिरल्यामुळे पंखा आसाला जोडला आणि आसन हे सगळे कडे एकमेकांनी जोडलेले येतं. मग ज्यावेळेस हवा आली त्यावेळेस काय होतं, अशा पद्धतीने इथं तुम्हाला फिरणार आहे. आता मी तुम्हाला एक थोडक्यात काय करतो या ठिकाणी सांगतो ते कसं आहे ते. एकच मिनिट. ठीक आहे, थोडक्यात पहा, समजा सुरुवातीला जी होती ती तुमची A, B आणि C आणि D हे अशा पद्धतीने आपण इथं कुंडल दाखवले. ह्या पंखा ह्याला पुढे जोडलेला आहे आसामार्फत. ठीक आहे, तो हे पंखा फिरल्यानंतर काय होईल ते आपण पाहूत. पहा आता इथं पहा A, B, C आणि D आहे आणि इकडं तुमचं चुंबकीय रेषा ज्या आहेत त्या समजा इकडं तुमचं दाखवलंय उत्तर ध्रुव आणि इकडं कोणता आहे, दक्षिण ध्रुव आहे. ठीक आहे, आता सुरुवातीची कंडिशन अशी आहे पहा, इकडनं चुंबकीय रेषा जातात. आता चुंबकीय रेषा त्याच्या आतमधून झाल्या पाहिजेत. पण आता हेच ह्याला कसं आहे, म्हणजे समांतर आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, ह्याचा प्लेन जो आहे म्हणजे ह्याचं जे प्रतल आहे आणि चुंबकीय रेषा एकमेकाला काय समांतर येतात, त्यामुळे चुंबकीय रेषा ह्याच्यातून जाणार नाहीत. मग सुरुवातीच्या वेळेस ह्याच्यामधून ज्या चुंबकीय रेषा जात होत्या त्या चुंबकीय रेषांची संख्या जी होती, ठीक आहे, ज्या चुंबकीय रेषा येतात त्याला मी B दाखवतो नंबर, तो किती होता, 0 होता. आता आपण ऑलरेडी काय सांगितले फॅरेडेने, ज्यावेळेस चुंबकीय क्षेत्र जे रेषा आहेत त्यांची संख्या बदलते त्यावेळेस विद्युतधारा तयार होते. आता काय झालं पहा, हवा आली. हवा आल्यामुळे काय झालं, ही जी AB साईड आहे ती तुम्हाला काय झाली, इकडच्या साईडला वळाली. कुठं, वरती वळाल्यानंतर ती अशी होईल पहा, अशी 90 डिग्रीपर्यंत. आता पहा चुंबकीय रेषा जास्तीत जास्त जातील. म्हणजे पहा जसं हे फिरणार आहे तसं याच्यामधून जाणाऱ्या चुंबकीय रेषांची संख्या काय होत जाईल, आता वाढत जाईल. कारण चुंबकीय रेषा अशा चालल्या आता संख्या काय होईल, वाढत जाईल. म्हणजे पहा ज्यावेळेस हे काय होईल, एकदम त्याला काय होईल, समांतर होईल. कोणती, ही बाजू समांतर झाली त्यावेळेस काय झालं पहा, हे दुसरा भाग झाला. तर इथं हे पोल तसेच झाले आणि आता ही बाजू जी होती, ही जी आडवी बाजू अशी साईड दिसत होती ती आता उभी झाली. मग आता चुंबकीय रेषा काय जातील, जास्तीत जास्त. मग समजा यावेळेस चुंबकीय रेषा ज्या आहेत त्याचा नंबर खूप वाढला, हळूहळू वाढत गेला. मग तो 0 पासून वाढत जाऊन तो तुम्हाला कुठपर्यंत गेला, समजा 100 पर्यंत काहीतरी नंबर गेला. त्यातून 100 चुंबकीय रेषा जातात. आता याच्या पुढच्या भागात पहा, पुढच्या वेळेस काय होईल पहा, इथून ते इथपर्यंत जाऊस तर 100 झाले. आता परत हे असं पुढे फिरतच राहणार आहे. मग पुढे फिरत असताना परत त्या 100ची संख्या कुठे होईल, 0वर. म्हणजे परत तुम्हाला या ठिकाणी जे समजा असेल हे 100 पासून फिरून परत आता हे काय होईल, अशा पद्धतीने इकडच्या साईडला येईल. ठीक आहे, पण आता काय होईल माहितीये का, हे जर असं फिरलं तर पहा ही DC साईड इकडे येईल आणि AB साईड इकडच्या साईडला जाईल. म्हणजे इकडच्या साईडला आता DC साईड झाली आणि इकडच्या साईडला कोणती आली, B आणि ही A साईड येईल अशी, अशा पद्धतीने. मग आता परत काय झालं की हे प्रतल आणि हे दोन कण काय झाले, समांतर आले. समांतर आल्यामुळे चुंबकीय रेषा जाणार नाहीत. मग परत चुंबकीय रेषा इथं ज्या 90 होत्या त्या 100 होत्या, 100 पासून परत त्यांची संख्या कुठपर्यंत गेली, 0 पर्यंत गेली.
त्याच्यानंतर चौथी केस पहा. आता झालं कसं आहे पहा, सुरुवातीला ए बी साईड अशी होती, त्याच्यानंतर ह्याला आपण फिरवलं तर हे 90 पर्यंत गेले, म्हणजे अशी दिशा आली. नंतर परत हे 0 आलं आणि नंतर परत या ठिकाणी काय होणार आहे, हे फिरणार आहे. मग परत फिरल्यानंतर चुंबकीय रेषांची संख्या काय होत जाईल, वाढत जाईल. मग परत हे फिरून अशा पद्धतीच्या जागेत येईल ह्याच्या पुढच्या वेळेस आणि परत मग चुंबकीय रेषा ह्या ज्या येतात त्या 0 पासून कुठं जातील, 100 पर्यंत वाढतील. म्हणजेच थोडक्यात झालं तर पहा, विद्युत धारा नेमकी कशी पद्धतीने तयार होते ते पहा. मला एक सांगा, सध्या समजा संख्या 0 होती, त्यावेळेस विद्युत धारा समजा 0 आहे. जसं तुम्ही या ठिकाणी ह्याला फिरवलं, ठीक आहे, 0 पासून 90 पर्यंत, तसं चुंबकीय रेषांची संख्या वाढत गेली, म्हणजे बदल होत गेला. मग चुंबकीय संख्यांची संख्या वाढत गेली म्हणजे थोडक्यात बदल होत गेला, तर इथं विद्युत धारा जास्त झाली. सगळ्यात जास्त समजा चुंबकीय रेषांमध्ये एवढा बदल झाला, 0 ते 100, बदल कितीने झाला, 100 ने झाला. मग त्यावेळेस विद्युत धारा सगळ्यात जास्त होती. आता पहा, सुरुवातीला 0 होता, इथं 100, मग आता 90 80 जसं कमी कमी होत जाईल तसं सुरुवातीच्या कम्पॅरेटिव्हली जर पाहिलं तर बदल त्यांच्यामधला कमी कमी होत गेला. कारण पहा, 0 ते 100 म्हणजे बदल जास्त झाला, 0 ते 90 म्हणजे त्यापेक्षा कमी, 0 ते 80 म्हणजे त्यापेक्षा कमी. मग नंतर परत ही विद्युत धारा काय होते, कमी कमी होत जाते. ठीक आहे. मग समजा इथं होताना 0 100 बदल खूप जास्त म्हणजे विद्युत धारा जास्त, नंतर परत बदल कमी म्हणजे विद्युत धारा कमी. ठीक आहे. आता होतं काय पहा, ज्यावेळेस हे असं फिरत असतं पहा, ज्यावेळेस हे काय होईल, असं फिरेल, त्यावेळेस आपण ना चुंबकीय रेषा म्हणजे आपला जो कोणता होता फॅरेडेचा उजव्या हाताचा नियम, त्याने जर आपण ह्याची विद्युत धारेची दिशा बघितली तर कशी असेल पहा. एक विचार करा, समजा हे याला असं फिरणार आहे, म्हणजे हे वरती बाहेरच्या साईडला फिरतंय, ठीक आहे, किंवा तुम्हाला याला असं गृहीत धरू शकतात, हे वरती फिरतंय. मग वरती फिरतंय, मग फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम काय सांगतोय पहा, ही विद्युत वाहकाची दिशा आहे, मग हे वरती फिरणार आहे, ही कशाची आहे, चुंबकीय रेषाची. तर विद्युत धारा कुठं असेल, हे मधलं बोट, तर मधलं बोट पहा इकडच्या दिशेने. सो मधलं बोट इकडनं इकडे जातंय, म्हणजे याचा अर्थ विद्युत धारा तुम्हाला कुठं जाणार आहे, ए कडून कुठं जाणार आहे, बी कडे. आता ही जर साईड, ही ज्यावेळेस वरती जाते त्यावेळेस इकडची साईड कुठे येत असते, खाली. म्हणजे पहा, वाहकाची दिशा कुठे, खाली, चुंबकीय रेषा इकडं, तर विद्युत धारेची दिशा इकडे जाते. ठीक आहे. मग विद्युत धारेची दिशा इकडे येते, म्हणजे या ठिकाणी विद्युत धारा जी आहे ती कुठं जाणार आहे, सी कडून डी कडे जाणार आहे. मग आता ज्यावेळेस हे फिरणार आहे त्यावेळेस विद्युत धारा वाहणार आहे, म्हणजे तुम्हाला गॅलॉनोमीटर जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने इकडच्या साईडला डिफ्लेक्शन दाखवत जाईल. म्हणजे जसं हे फिरेल तसं बदल जास्त होत जाईल, म्हणजे अशा पद्धतीने ह्याचं जे विद्युत धारा ते जास्त जास्त दाखवेल आणि इथं आल्यानंतर सगळ्यात जास्त दाखवेल. नंतर परत ते फिरल्यानंतर 90च्या पुढं परत विद्युत धारा कमी 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 दाखवेल आणि नंतर परत हे तुम्हाला परत शून्यापाशी आलेलं दिसेल इथं. आता काय झालं पहा, ज्यावेळेस ही बाजू कोणती होती, ए बी, आता 180 डिग्री म्हणजे 180 अंशाचा कोन झाला पहा, ही इकडची बाजू कुठं आली, इकडच्या साईडला आली, म्हणजे ही कंडिशन आली. आता परत हे असंच फिरणार आहे, मग असंच फिरत असताना आता काय होईल माहिती आहे का, इथून पुढं आता ही बाजू इकडे आली, मग जसं इकडे डाव्या बाजूला वरती करंट जात होता तसंच या ठिकाणी काय होईल माहिती आहे का, ह्या चुंबकीय क्षेत्रामध्ये ह्या बाजूला आता डी कडून सी कडे आणि इकडं बी कडून ए कडे विद्युत धारा जाईल. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही गॅलॉनोमीटर जोडलेला असेल तर पहिल्यांदा जे गॅलॉनोमीटर उजव्या साईडला विचलन दाखवत होतं ते आता डाव्या साईडला दाखवेल. आता पहिल्यांदा उजव्या साईडला का दाखवलं पहा, विद्युत धारा कशी जात होती, ए कडून कुठे गेली, बी कडे, आणि व सी कडून कुठे जात होती, डी कडे. मग तिचा मार्ग कसा होता, ए बी सी डी असा मार्ग होता, म्हणून विद्युत धारा इकडे वाढत गेली आणि नंतर परत कमी होऊन इथपर्यंत आली. आता विद्युत धारेचा मार्ग कसा आहे पहा, डी सी बी ए असा आहे मार्ग. मग असा मार्ग असल्यामुळं आता जे गॅलॉनोमीटर आहे ते इकडच्या साईडला डिफ्लेक्शन दाखवायच्या ऐवजी ते तुम्हाला इकडे दाखवेल, म्हणजे त्याचं विचलन इकडे होईल. म्हणजे पहा, जसं हे असं फिरेल तसं विद्युत धारा इकडे वाढत वाढत जाईल, म्हणजे इकडे विद्युत धारा विरुद्ध दिशेने वाढत वाढत जाईल. परत हे नंतर काय होणार आहे, ही डी सी बाजू आली अशा पद्धतीने 90 होईल, परत नंतर ती कमी कमी होईल, परत पहिल्या जागेवर येणार आहे, मग परत विद्युत धारा अशा पद्धतीने येईल आणि तीच प्रोसेस पुढे कंटिन्यू होत राहील. मग जसं हे फिरणार आहे कंटिन्युअसली तसं तुम्हाला कंटिन्युअसली हे अशा पद्धतीने विचलन होत राहील. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय पहा, एका अर्ध्या रोटेशन पर्यंत, जोपर्यंत अर्ध रोटेशन होत नाही तोपर्यंत विद्युत धारा अशी वाहत जाते, वाढत वाढत जाते, इथं येईल, परत ती शून्यापाशी येते, नंतर विरुद्ध दिशेला जाते 180 दोलनानंतर रोटेशन नंतर, आणि परत या ठिकाणी ती काय होते, शून्यावर येते. म्हणजे पहा, विद्युत धारा वाहते, ठीक आहे, नंतर परत कमी होते पण विरुद्ध दिशेने वाहते, आणि अशा पद्धतीने ही काय होतं, विद्युत जनित्रत काम करतं. मग तेच तुम्हाला इथं आकृतीमध्ये वगैरे दाखवलंय. तर पहा, पहिल्यांदा काय होतंय पहा, ही जी साईड आहे कोणती, ए बी सी डी अशी ना, तर ही ए बी आणि इकडची सी डी ही बाजू आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, ह्याला वरती फिरवायची, कोणती, ए बी बाजू कुठे गेली, वरती गेली, आणि सी डी बाजू कुठे येणार आहे, खाली. मग आता आपल्याला माहित होतं, मी काय सांगितलं होतं, विद्युत वाहक वरती जातोय, विद्युत धारा ही असेल आणि चुंबकीय क्षेत्राची ही दिशा आहे. पण अशा पद्धतीच्या तुम्हाला गोष्टी मिळाल्या, हे वरती गेलंय तर विद्युत धारा आतमध्ये आणि हे चुंबकीय रेषा इकडं, म्हणजे विद्युत धारा कुठे जाणार, ए कडून बी कडे आणि सी कडून डी कडे.
आता हे कुठपर्यंत जाणार, जसं हे फिरलं त्यातल्या चुंबकीय रेषांची संख्या बदलली, त्यामुळे तुम्हाला विद्युत धारा जी आहे ती या गॅलॉनोमीटर मध्ये मिळाली. आणि या ठिकाणी समजा या गॅलॉनोमीटरने उजव्या साईडला डिफ्लेक्शन हळूहळू दाखवायला लागला. मग तेच आपण इथं पाहू. आस फिरवल्यावर ए बी ही शाखा वर जाते. आता ही जी आस आहे, आस कशाच्या साहाय्याने फिरवायची, बाहेरच्या कशा तरी साहाय्याने. आता आपण जनरेटरमध्ये काय करतो, यंत्र वापरतो. मग यंत्र न वापरता समजा जर आपण नैसर्गिक सोर्स वापरला, जसं पवनचक्कीमध्ये वारा आहे, वारा आल्यानंतर हा पंखा फिरणार आहे, मग त्या पद्धतीने पण तुम्ही सांगू शकतात. ए बी शाखा कुठे जाते, वरती, आणि सी डी शाखा कुठे जाते, खाली. जसं तुम्हाला सांगितलं होतं, ए बी शाखा वरती, सी डी शाखा कुठे जाते, खाली. आणि फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ए बी आणि सी डी या शाखांमध्ये विद्युतधारा निर्माण होते. मग तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं, ए बी कडे ए कडून बी कडे आणि सी डी कडे सी कडून डी कडे. कारण का, ही वरती जात असते आणि ही बाजू खाली येत असते. म्हणजे ज्यावेळेस बाजू खाली जाणार आहे, विद्युतधारा इकडे, तर विद्युतधारा हे विद्युत वाहकाची दिशा ही आहे, चुंबकीय रेषा, तर विद्युतधारेची दिशा ही असेल. म्हणजे इकडचं इकडं आणि इकडच्या अशी. तर अशा पद्धतीने हे होते. आता विद्युतधारा कशी गेली पहा, ए कडून बी कडे आणि तसंच सी कडून कुठं डी कडे, अशा दिशेने जाते. अशा रीतीने ए ते बी व सी ते डी अशा पद्धतीने विद्युतधारा काय होते, तुम्हाला वाहू लागते. ठीक आहे. आता पुढील परिपथात आता पहा, इकडनं एक परिपथ आला आणि हा B2 कडे जोडलेला आहे गॅलॉनोमीटर, आणि इकडे B1 कोणाला जोडलाय, गॅलॉनोमीटर. मग ही विद्युतधारा अशीच येऊन तुम्हाला या ठिकाणी गॅलॉनोमीटर मधून जाते. ठीक आहे. हे गॅलॉनोमीटर आहे. ठीक आहे. मधून B1 कडे अशी विद्युतधारा वाहू लागते. जर ABCD या एका कुंडलाऐवजी अनेक वेळे असतील तर कुंडल वापरले तर अनेक पटीने विद्युतधारा वाहते. आता काय होतं पहा, समजा तुम्ही एक कुंडल वापरले या ठिकाणी. ठीक आहे. आणि ह्याच कुंडलाच्या भोवती मी अजून एक शेजारी, म्हणजे ह्याची तारेचा असंच दोन, त्याची काय केली, अजून एक वायर घेतली आणि त्याचं दुसरं कुंडल वापरलं समजा. ठीक आहे. मग तुम्ही जितकी जास्त कुंडल वापरता तितकी तुम्हाला विद्युतधारा काय मिळते, जास्त मिळते. आणि हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण आपण पाहिलेलं होतं, ते नालकुंतल वगैरे जे होतं. कारण तुम्ही जितके जास्त त्याचे काय करता, संख्या घेता, तेवढी तुम्हाला विद्युतधारेची संख्या पण बदलेल. तेच तुम्हाला इथं दिले. मोठी विद्युतधारा निर्माण होते जर तुम्ही जास्त ह्याचे हे घेतले टर्न, तर तुम्हाला तिथे विद्युतधारा जास्त मिळेल. अर्ध्या परिवलनानंतर ए बी ही शाखा सी बीच्या जागी, सी बी नाही सॉरी सी डी आहे इथं, ए बी ही सी डीच्या जागी व सी डी ही शाखा ए बीच्या जागी येते. ठीक आहे. मग आता ही जी ए बी शाखा आहे ती सी डीच्या जागी येईल आणि सी डी कुठे येईल, ए बीच्या. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्ध्या परिवलनानंतर काय होणार आहे, ही जी बाजू असतील हे अशा पद्धतीने येईल पहा. ठीक आहे. हे अशा पद्धतीने येईल. आता ही सी डी बाजू इकडे डी सी इकडे असं असेल आणि इकडं बी आणि ए येईल. ठीक आहे. मग अर्ध परिवर्तन झालं पहा, ही बाजू वरती जात होती, अर्ध्या परिवर्तनानंतर असं होईल, आता ही बाजू वरती जाणार. म्हणजे आता कोणती जाणार आहे, डी सी बाजू वरती जाणार. म्हणून आता विद्युतधारा इकडनं इकडं अशा पद्धतीने जाणार आहे. मग तेच सांगितलंय पहा. त्यामुळे प्रत्यावर्ती विद्युतधारा, आता विद्युतधारा कुठे जाईल, डी कडून सी कडे व बी ते ए कडे अशीच जाते. ठीक आहे. मग आता पण विद्युतधारा अशी जाते. म्हणजे पहिल्यांदा पहा ए बी सी डी असा मार्ग होता, आता मार्ग झाला डी सी बी ए. म्हणजे पहिल्यांदा तिने विचलन इकडच्या साईडला दाखवलं गॅलॉनोमीटरने, तर आता गॅलॉनोमीटर इकडच्या दिशेने विचलन दाखवेल. ठीक आहे. विद्युतधारा जसं ती फिरेल तसं विद्युतधारा वाढत जाईल, नंतर परत कमी होणार. ठीक आहे. मात्र ही बी ए शाखा कड्यामार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात असते व डी सी शाखा B2च्या संपर्कात असते. आता पहा काय असतं माहिती आहे का, विद्युत चलित्रामध्ये आपण काय केलं तर दुभंगलेली कडे वापरली होती. त्यामुळे इकडचा पार्ट जरी इकडे गेला तर तो इकडच्या संपर्कात येत होता आणि इकडचा पार्ट इकडे आला तो इकडच्या संपर्कात. ठीक आहे. पण तसं इथं नाहीये. इथं ही एक कडं फिक्स आहे आणि हा ब्रश जो आहे तो फिक्स या कड्याला जोडलेला आहे. त्यामुळे B1 सतत त्याच संपर्कात राहतो कड्याच्या आणि B2 जो आहे तो त्याच्या संपर्कात राहतो. जर इथं दुभंगलेली कडी वापरली असती तर काय झालं असतं माहिती आहे का, दोन्ही वेळेस विद्युतधारा तुम्हाला एकाच्याच दिशेने मिळाली असती. त्याचं रिझन का मला सांगा. जर तुम्ही ए बी ही शाखा इकडच्या साईडला गेली असती, ठीक आहे, आणि सी डी कुठे आली असती, इकडच्या साईडला, तर हे जे रोटेशन आहे हे असंच कंटिन्यू होऊ राहिले. त्यामुळे विद्युतधारा पण तुम्हाला त्याच पद्धतीने कंटिन्यू झालेली असती. ठीक आहे. आपण ते विद्युत चलित्र जर पाहिलं तर तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. ते लेक्चर पण तुम्ही पाहू शकतात. त्यामुळे पहा बाहेरील परिपथात विद्युतधारा B1 कडून B2 कडे म्हणजेच आधीच्या अर्ध परिवलनाच्या उलट दिशेने वाहते. तुम्हाला पाहिलं पहा, पहिल्यांदा ए बी सी डी कडून जात होती, आता ती डी सी बी ए कडून जाते उलट दिशेने आणि अर्ध परिवलनानंतर घडते. प्रत्यावर्ती धारा ही निर्माण होते. हेच या प्रत्यावर्ती विद्युतधारेचे जनित्र होय आणि हेच प्रत्यावर्ती विद्युतधारेचे जनित्र आहे. आता याच्या पुढे तुम्हाला शेवटचा एक पॉईंट दिलेला आहे पहा. ठीक आहे. तर तो म्हणजे काय दिलेलं आहे की दिष्ट धारा तयार करण्यासाठी काय करावं लागेल. तर पहा जसं विद्युत चलित्र होतं सेम त्याच विद्युत चलित्राप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, दुभंगलेली कडी वापरावं लागतील. मग दुभंगलेली कडी काय असतात, ही ए बी बाजू जर इकडे आली इकडच्या साईडला,
तर मग हे कंटिन्यू करतं आणि हे इकडं आलं तर हे कंटिन्यू करतं. तर दुभंगलेली कड्याचा फायदा काय होतो, यासाठी तुम्ही काय करा, एकदा विद्युत चलित्राचं जे लेक्चर आहे ते पहा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हा भाग लगेच समजेल. ठीक आहे, आपण इथं जास्त वेळ न घेता फक्त त्यांनी काय सांगितलंय, दिष्ट विद्युत धारा ही बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युत चलित्रासाठी हे पहा इथं जसं दिलंय ना, विद्युत चलित्रासाठी तुम्ही काय करा, दुभंगलेले कडे वापरा. तसेच एक दुभंगलेले कडे आसावर बसवलेले असते. त्या व्यवस्थेमुळे काय होते, कुंडलाची वर जाणारी शाखा सतत ब्रशच्या संपर्कात राहते आणि खाली जाणारी शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. त्यामुळे बाहेरील परिपथात एकाच दिशेने विद्युत धारा वाहते. पहा याच्याबद्दल तुम्हाला जास्त इथं दिलेलं नाही, त्यामुळे आपण पण इथं काही सांगत नाही. नेमकं दुभंगलेले कडे काय असतात त्याबद्दल आणि ते कसं काम करतं वगैरे, तर त्यासाठी तुम्ही काय करा, विद्युत चलित्राचं लेक्चर पाहू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पहा, हा जो तुमचा चॅप्टर आहे विद्युत धारेचे परिणाम, तो आपण या ठिकाणी इथंच समाप्त होत आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही अडचणी वगैरे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकतात. वाटलंच तर आपण त्याचे सविस्तर एक अजून त्या पॉईंटबद्दल थोडंसं तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चर वगैरे तुम्हाला आपण प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, पुढचं टॉपिक घेऊया. तोपर्यंत गुड बाय.